ही कथा काल्पनिक असून वास्तविक व्यक्ती, ठिकाणे किंवा घटनांशी साम्य असल्यास योगायोग आहे. ही कथा कोणत्याही व्यक्ती, संस्था, जात, समुदाय, वंश किंवा धर्म प्रभावित करत नाही. या कथेचा कोणत्याही धर्माला दुखावण्याचा किंवा त्यांची बदनामी करण्याचा किंवा कोणत्याही संस्थेची किंवा जिवंत किंवा मृत व्यक्तीची बदनामी करण्याचा हेतू नाही. श्रोत्यांना विवेकबुद्धीने निर्णय घेण्याचा सल्ला दिला जातो. बेकॉक पिशाच भाग 2. आतापर्यंत आपण ऐकलं. श्रुतीने भीतीने तोंडावर हात ठेवला आणि त्या आकृतीचं तोंड हळूहळू वर येऊ लागलं. तसं श्रुतीला हाडं तुटल्याचा कडकड आवाज आला आणि त्या आकाराने श्रुतीकडे पाहिलं. लाल भडक डोळ्यांनी अंगाला चटका बसल्यासारखी श्रुती जोरात ओरडली आणि ती काही म्हणायच्या आतच आकाश आत आला आणि तिला काय झाले असे विचारू लागला. तशी ती खिडकीबाहेर काळाकुट्ट झाडांच्या सावळ्या पाहू लागली, पण झाडावर काही नव्हतं. श्रुती काही बोलणार त्याआधीच एक भेसूर किंकाळी आसमंतात कुंजली. श्रुती आणि आकाश धावतच कॅबिनच्या बाहेर आले. विवेक पोर्चमध्येच उभा होता आणि बाकी टूल्स पण किंकाळी ऐकून आपापल्या कॅबिनच्या बाहेर आले होते. आकाश बाकी टूल्सपैकी कोणाला किंकाळी कुठून आली हे माहिती असेल या विचारांनी पुढे गेला आणि तो काही बोलणार इतक्यातच डॅन आणि गार्ड परत आलेले त्याला दिसले. डॅन येता येताच बेंचवर उसासा टाकत बसला आणि म्हणाला, वी सर्च एव्हरीवेअर बट दे आर नॉट देअर. डॅनचं बोलणं ऐकून सगळेच लोक चिंतातूर झालेले दिसले. काही तर सरळच सामानाची बांधाबांध करायला कॅबिनमध्ये गेले. आकाशने श्रुतीकडे पाहिले. ती पण आत गेली आणि त्याला बाहेर डॅनशी एक माणूस बोलताना दिसला. त्याचा पेहरावा एखाद्या आदिवासी ट्राईबमधल्या व्यक्तीसारखा वाटत होता. तो माणूस रागारागाने डॅनला म्हणत होता की अशी किंकाळी नेहमीच डीप फॉरेस्टमध्ये ऐकू येते, पण इतक्या जवळून येत नाही. त्या पोरींच्या घोळक्याने नक्कीच बॅकॉकला जागं केलं आणि मग ते पिशाच्च त्यांच्या मागावर इथवर येऊन पोचलं. आता इथे कोणीच सुरक्षित नाही. सगळ्यांना जायला सांगा, नाहीतर सगळे फुकट मराल. असे बडबडत तो माणूस दूर निघून गेला. आकाश डॅनला ही काय भानगड आहे ते विचारायला त्याच्या जवळ गेला. तसं डॅन त्याला म्हणाला, डोंट वरी, ही इज जस्ट अ नेटिव्ह फ्रॉम हिअर. दे फर्मली बिलीव्ह इन बॅकॉक. दॅट्स वाय ही इज सेईंग ऑल दॅट. आकाश डॅनशी बोलत असतानाच श्रुती आत येऊन बॅकॉकवर अजून काही माहिती मिळते का पाहू लागली. त्याच पेजवर खाली लिहिलं होतं, हाऊ टू किल बॅकॉक. तिने स्क्रोल करून खाली वाचण्यास सुरुवात केली. त्यात काहीतरी उपाय होते, पण सामान्य माणसाला जमतील असा एकही वाटत नव्हता. सगळे तंत्रमंत्रवाले सिद्धी प्राप्त झालेल्या लोकांना जमणारे. श्रुतीला थोडी निराशा झाली. तिला भीतीही वाटू लागली. सर बॅकॉक खरंच अस्तित्वात असेल तर, असा प्रश्न तिच्या डोक्यात आला आणि तिला धडधडून घाम फुटला. तिने अजून पेज पाहायला सुरुवात केली आणि तिला एक आर्टिकल सापडलं. त्यात लिहिलं होतं की बॅकॉक डिमोनला त्याच्याच गुहेत नेऊन त्याच्या जवळ मनुष्यावस्थेत असताना असलेल्या वस्तू आणि त्याचे तिथे गाडलेले प्रेत त्यांना जर आगीत जाळून टाकले तरच त्याचा नायनाट होऊ शकतो. सहसा बॅकॉक डिमोन जिथे त्याचे प्रेत गाडलेले असते त्या जागेच्या आसपासच्या परिसराशी बांधलेला असतो आणि तिथेच त्याची केव्ह म्हणजे गुहा बनलेली असते. हा उपाय थोडा सोयीस्कर होता, पण श्रुतीला कुठे त्या डिमोनच्या मागावर जायचे होते. तिने लागलीच लॅपटॉप बंद केला आणि ती बॅग भरू लागली. तिने मनाशी पक्के केले की आकाश कितीही म्हणाला की भूत वगैरे काही नसतं तरी इथे थांबायचे नाही. उगाच विषाची परीक्षा कशाला. ती आकाशला बोलवायला बाहेर आली. तसं तिला आकाश डॅनशी बोलताना दिसला. श्रुतीला पाहताच तो तिच्या जवळ आला आणि म्हणाला, आपल्याला इथून निघावं लागेल असं दिसतंय. इथलं वातावरण काही ठीक दिसत नाही. आकाश असे बोलत असतानाच एक गाडी भरधाव त्यांच्या बाजूने निघून गेली. आकाशचं बोलणं ऐकून श्रुतीला हायसे वाटले, कारण खूपसे लोक आधीच कॅबिन सोडून निघून गेले होते आणि त्यांच्या समोरच आता शेवटचा घोळकाही कारमध्ये निघून गेला होता.
श्रुती लागलीच आत गेली आणि सामानाची आवराआवर करू लागली. 15 मिनिटातच तिने बॅग आवरल्या आणि ती विवेकला घेऊन बाहेर आली. एव्हाना सगळीकडे सामसूम झाली होती. 7-8 लोक सोडले तर कोणीही दिसत नव्हते. त्या उरलेल्या लोकांमध्ये श्रुती, विवेक, आकाश आणि डॅन सोडता ते 2 गार्ड आणि एक कपलही होतं. डॅन गाडी घेऊन कॅबिन समोर आला तसं आकाशनी गाडीमध्ये सामान भरायला सुरुवात केली आणि तितक्यातच त्या कपलमधली पोरगी जोरात ओरडली. ते दोघे लेकच्या पायथ्याशी बसले होते आणि भीतीदायक नजरेने वर पाहत होते. आकाश आणि श्रुती ही वर पाहू लागले तसे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर ओरडत उड्या मारत एक आकार त्यांना जाताना दिसला. तो काय प्रकार आहे हे समजायला श्रुतीला वेळ लागला नाही. समोरच झाडाच्या फांदीवर एक हाडांचा सापळा क्रूर हसताना पाहून आकाशने लागलीच डॅनला गाडी काढायचा इशारा केला. श्रुती आणि विवेक गाडीत बसले आणि आकाश गाडीत पाय ठेवणार तेवढ्यातच हवेतून झर्रकन काहीतरी आले आणि आकाशला खेचतच नेऊ लागले. तसे डॅनने आकाशला पकडले, पण आकाशला ओढणारे पिशाच्च अमानवी शक्ती त्याला ओढत असल्यामुळे डॅनचा जोर कमी पडला आणि तो आकाश सोबत फरफटत जाऊ लागला. 2 सेकंद तसाच फरफटत जात डॅन एका झाडाच्या फांदीवर जाऊन आदळला आणि जमिनीवर कोसळला आणि ते पिशाच्च आकाशला झाडावर नेत घनदाट जंगलात जाऊ लागले. समोरचं भीतीदायक दृश्य पाहून ते कपल आणि 2 गार्ड धावतच गाडीत जाऊन बसले आणि त्यांची गाडी भर धावत सुटली. श्रुतीला काही काळाच्या आतच तिला आकाशची किंकाळी ऐकू आली आणि तिला तो हवेत उंच उंच वर जाताना दिसला. त्याला पकडून नेणाऱ्या आकाराकडे पाहून ती भीतीने थिजली. ते खरंच बेकॉक पिशाच्च होतं आणि त्याचा चेहरा एखाद्या कवटीसारखा भासत होता. श्रुतीला 2 मिनिट काहीच सुचेनासं झालं. पाहता पाहता तिच्या मदतीसाठी कोणीच उरलेले नव्हते आणि आकाश मृत्यूच्या दारात होता आणि त्याला वाचवणे भाग होते. ती लागलीच कारचा दरवाजा उघडून बाहेर आली आणि तिने विवेकला कारच्या आतच राहायला सांगितले. ती धावतच डॅनजवळ पोहोचली. डॅनच्या पायाला दुखापत झाली होती आणि तो वेदनेने कणहत होता. तिने त्याला उठून बसायला मदत केली आणि ती त्याला कशी बशी कारपर्यंत घेऊन आली. त्याला चालता येत नव्हते, पण तो गाडी चालवू शकत होता कारण त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. श्रुतीने डॅनला विवेकला घेऊन तेथून निघून जायला सांगितले. डॅन नाही म्हणत असतानाही तिने त्याची गन उचलली आणि बॅकॉकच्या मागावर जाण्याचा निर्णय निश्चित केला. डॅनने गाडीच्या रेडिओवरूनच मदत मागवली आणि विवेकला सुखरूप ठेवायचे श्रुतीला वचन देऊन तो सिटीकडे अजून मदत घेण्यासाठी निघाला. विवेक भर धाव सुटलेल्या गाडीच्या काचातून श्रुतीकडे पाहून सारखा रडत होता, पण श्रुतीकडे दुसरा काही उपाय नव्हता. ती आकाशला वाचवण्यासाठी विवेकला मृत्यूच्या दारात नेऊ शकत नव्हती आणि आकाशला त्या पिशाच्याच्या तावडीत एकटंही सोडू शकत नव्हती. तिलाही विवेकला पाहून रडू कोसळले. ती त्याला पुन्हा पाहू शकणार होती की नाही हेही तिला माहीत नव्हते. एव्हाना काळोख पळत आला होता. डॅनची गाडी दिसेनाशी झाल्यावर ती झटकन कॅबिनच्या आत आली व तिने लायटर शोधायला सुरुवात केली. तिला एका बॉक्समध्ये सिगारेटसोबत लायटर सापडले. ते खिशात ठेवून ती त्या कच्च्या रस्त्यावरून आत जंगलात जायला निघाली. तिच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. ती खरंच त्या दुष्टशक्तीचा प्रतिकार करण्यालायक होती का? पण आपल्या नवऱ्यावरच्या प्रेमापोटी ती आज एकटीच घनदाट जंगलात जायला तयार झाली होती. हे प्रेम, हे इच्छाशक्ती तिची ताकद बनणार नव्हती का? विचारातच तिला आपण रेस्ट्रिक्टेड एरियाजवळ पोहोचलो आहे ह्याची जाणीव झाली. तिचे पाय जड होऊ लागले आणि ती भीतीने जोरजोरात श्वास घेऊ लागली. आजूबाजूचं वातावरण भयान होतं. सगळीकडे झाडं आणि काळाकुट्ट अंधार होता. मध्येच तिला कुठून तरी कोल्हे कुई ऐकू येई तर मध्येच पानांची खचखच. ती विचार न करता पुढे पुढे चालू लागली आणि तिला परत जीवघेणी किंचाळी ऐकू आली. ती जागीच थबकली आणि एका मिनिटाकरिता तिला आपला श्वास थांबतो की काय असे वाटले. तिने पावलांचा जोर वाढवला कारण तिला आकाशजवळ लवकर पोहोचणे भाग होते, नाहीतर त्याचा मृत्यू निश्चित होता. मुळात तो जिवंत आहे की नाही हे तरी तिला कुठे माहीत होते. ती पुढे पुढे जाऊ लागली तशा तिला येणाऱ्या किंकाळ्या जवळ वाटू लागल्या.
तिचा वेग अजूनच वाढला आणि समोर आलेलं दृश्य पाहून ती थबकली. समोर दूर दूरपर्यंत काळाकुट्ट अंधार होता आणि आकाशात अर्धवट चंद्र वेळा वाकडा भासत होता. टॉर्चच्या प्रकाशात आपण बॅकॉकच्या गुहेजवळ येऊन पोहोचलो याची तिला जाणीव झाली. समोर झाडांवर प्रत्येक फांदीला कवट्या लटकत होत्या आणि हाडांचा जमिनीवर जणू पाऊसच पडला होता. बाजूलाच एका छोट्या तळ्याजवळ गुहेचा तोंड दिसत होता, जे जमिनीत आत खोल खोल जात होतं. श्रुतीने सगळी हिंमत एकवटली आणि ती पुढे जाऊ लागली. थोडं पुढे जाताच तळ्याच्या पाण्यात तिच्या पायाला काहीतरी अडखळलं आणि ती मागे झाली. तिची नजर खाली जाताच ती भीतीने 2 पावलं मागे सरकली. पाण्यात एका 20-22 वर्षाच्या पोराचं प्रेत तरंगत होतं. श्रुती तळ्याला वळसा घालून गुहेच्या दिशेने निघाली. सोबत आणलेली गन तिने अजून जवळ धरली आणि लायटर हातात ठेवून ती आत जाऊ लागली. तशा झाडावरच्या लटकणाऱ्या कवट्या तिला वळून वळून पाहू लागल्या आणि तिचा भीतीने थरकाप उडाला. तेवढ्यातच तिला एक किंकाळी ऐकू आली आणि तिला नवी उमेद मिळाली. ती किंकाळी आकाशची होती. तिचा आकाश जिवंत होता, वेदनेत होता पण जिवंत होता आणि तिला कोणत्याही परिस्थितीत वाचवायचं होतं. ती धावतच आत आली आणि तिला जाळ्या जळमुट्यात आकाश जमिनीवर निश्चित पडलेला दिसला. त्याला चांगलेच मारण्यात आले होते. त्याच्या जखमातून रक्त ओंघळत होते. ती आकाशला पाहताच त्याच्या जवळ गेली आणि त्याला उठवू लागली. पण आकाश बेशुद्ध अवस्थेत होता आणि त्याला खांद्याचा आधार देऊन बाहेर नेण्यात तिला खूप वेळ लागला असता. तेवढ्यात बॅकॉक अलर्ट होण्याची शक्यता होती आणि तिला ते नको होतं. श्रुती आकाशला उठवण्याचा प्रयत्न करू लागली आणि तिला तिच्या बाजूने काहीतरी गेल्याचा भास झाला. तिने लागलीच बंदूक हातात घेतली आणि आवाजाच्या दिशेने फायर केली. पण काहीच झाले नाही. उलट ते पिशाच्च हळूच खदखदून हसले आणि श्रुती अजूनच घाबरली. श्रुती टॉर्चचा प्रकाश सगळीकडे टाकून पाहू लागली, पण तिला 2 लाल भडक डोळ्यांव्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. ती काही हालचाल करणार इतक्यातच मागून तिला अणकुचीदार दंड हवेत फिरल्याचा आवाज आला आणि ती खाली वाकली. निशाणा चुकल्यामुळे ते ध्यान रागाने गुरगुरले आणि अजूनच चवताळले. श्रुती आजूबाजूला कुठे त्या डिमॉनची कब्र दिसते का ती पाहू लागली आणि तिला गुहेच्या मध्यभागी एक उंच वटा दिसला. त्यावर खूप सारी माती आणि काही मळकट कपडे ठेवले होते. तिथेच त्याला पुरलेले असावे असा विचार करून श्रुती धावतच त्या जागेवर पोहोचली आणि तिच्या मागून एक भेसूर किंकाळी मारत बॅकॉक बाहेर आली. तिने झरकन टॉर्च त्याच्याकडे फिरवलं आणि ते किंचाळत मागे अंधारात सरकले. त्याचा अवतार अतिशय भयावह होता. कवटी फुटलेली, दात बाहेर आलेले, लाल भडक डोळे, सगळीकडे पारदर्शक मांस चिपकून लोंबत असलेले, अगदी मनाचा थरकाप उडवणारे दृश्य. त्याला इतका प्रखर प्रकाश सहन होत नसावा म्हणूनच ते नेहमी झाडाच्या सावलीत किंवा अंधाराच्या वेळेसच बाहेर येत असे. हे लक्षात घेऊन श्रुतीने लागलीच त्याचे कपडे घेऊन त्यावर लायटरने आग पेटवली आणि ते जोरात निवळले. आग वाढावी म्हणून ती आजूबाजूचा पालापाचोळा, हाडं सगळेच आगीत टाकू लागली. तसे ते आणखीनच चौटाळू लागले. श्रुतीला पकडायसाठी ते धडपडू लागले, पण आगीच्या प्रखर प्रकाशात त्याला समोर येता येत नव्हते आणि आकाशकडे श्रुतीने टॉर्चचा झोत करून ठेवला असल्यामुळे त्यालाही इजा पोहोचवता येत नव्हती. त्यामुळे ते जोरजोरात किंचाळू लागले आणि श्रुतीने त्याची कब्र खोदायला सुरुवात केली. तसे त्याने श्रुतीला हातातला अणकुचीदार दंड फेकून मारला आणि श्रुती वेदनेने विवळली. तिच्या पायातून रक्त येऊ लागले आणि तो बॅकॉकचा ओंगळवाणा आकार खसखसत हसला. श्रुती कसेबसे एका पायावर उभी राहून खोदलेल्या जागेतून आतले हाडं बाहेर काढू लागली आणि तेवढ्यातच तिला अजून 2 हात मातीतून हाडं बाहेर आगीत फेकताना दिसले. तिने वर पाहिले. आकाश तिला मदत करीत होता. तो शुद्धीवर आला होता आणि तिला मदत करायला तिच्या जवळ येऊन पोहोचला होता.
आकाशकडे पाहत असतानाच एकाच पायावर उभी असल्यामुळे तिचा तोल गेला आणि ती अंधारात येऊन पडली. आकाश जोरात ओरडला, श्रुती! तशी श्रुती त्याला म्हणाली, आकाश, सगळी हाडं काढून आगीत जाळून टाक. त्यानेच या दुष्ट शक्तीचा नायनाट होईल. थांबू नको. घाई कर आकाश, घाई कर. ती हे बोलत असतानाच तिची मान कोणीतरी हातात पकडली आणि तिला वर खेचलं. तिची त्या भेसूर चेहऱ्याशी समोरासमोर झाली आणि तसं तिच्या तोंडचं पाणीच पळालं. वाचलेला जबडा आणि त्यातून येणारी भयंकर किंकाळी याने तिला भोळ आल्यासारखी झाली आणि आपण मरतो की काय अशा विचारात असतानाच तिला मानेवरची पकड ढिली झाल्याची जाणीव झाली आणि पाहता पाहता तिची मान त्या पिशाच्याच्या हातून सुटली आणि ते पिशाच्य जागीच जळायला लागलं. त्याच्या भेसूर किंकाळ्यांनी सगळा परिसर गणानून निघाला आणि काही क्षणातच ते राख होऊन हवेत विरून गेलं. ती 5 मिनिटे तशीच बसून राहिली. मग हळूच उठून ती आकाशजवळ पोचली. तो शेवटचं हाड आगीत टाकल्यावर पुन्हा बेशुद्ध झाला होता. त्याचं खूप रक्त गेलं होतं, त्यामुळे त्याला चक्कर येत होती. ती त्याचं डोकं मांडीवर घेऊन बसली आणि तिला दुरून टॅनचा आवाज आला. तो त्यांना हाका मारित होता. तशी ती शरीरातली सगळी ताकद एकटवून जोरात ओरडली आणि 10 मिनिटातच तिला आणि आकाशला सुखरूप केव्हमधून काढण्यात आले. डॅनने आपला प्रॉमिस निभावला होता आणि तो मदत घेऊन आला होता. थोड्या वेळातच श्रुती आणि आकाश हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि विवेकला तिथेच सुखरूप पाहून श्रुतीचा जीव जीवात आला. तर मित्रांनो, आवडली का ही गोष्ट तुम्हाला? अशाच रोमांचक आणि मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल कहाणी फॅक्टरीला आणि कॉमेंट्स करायला विसरू नका, कारण तुमचे कॉमेंट्स मला दिवसेंदिवस चांगल्या आणि मजेदार गोष्टी आपल्यासमोर आणण्यास प्रेरित करते. तर कॉमेंट्स नक्की करा. पुन्हा भेट होईल अजून एका भयावह गोष्टीसोबत. तोपर्यंत ऐकत रहा कहाणी फॅक्टरी. धन्यवाद.